नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण अगदी वेगळ्या चवीचा टोमॅटो डोसा बनवणार आहोत. यासाठी तुम्हाला 5 ते 6 तास डाळ भिजत घालणे, रात्रभर पीठ आंबवणे अशी कसलीच गरज नाही. झटपट हा डोसा तुम्ही बनवू शकता आणि याबरोबर खूपच मस्त अशी ऑथेंटिक साऊथ इंडियन स्टाईलची चटणी आपण बनवणार आहोत, ज्याबरोबर हा डोसा अगदी अप्रतिम लागतो. तर अजिबात वेळ न घालवता डोसा बनवायला सुरुवात करूया. इथे मी 1 कप तांदूळ घेतलेत. तुम्ही कोणतेही तांदूळ इथे वापरू शकता, जे घरी तुम्ही भात बनवण्यासाठी वापरता. इथे मी रेशनचे तांदूळ घेतलेत. तर हे तांदूळ आता स्वच्छ धुवून घ्यायचेत. पाणी घालून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतले आणि नंतर याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. आता यामध्ये आणखी पाणी घालायचं आहे आणि हे तांदूळ आता 2 तासासाठी भिजत ठेवायचे आहेत. तांदूळ बाजूला ठेवूया. आता इथे मी अर्धा कप उडदाची डाळ घेतले. आता ही डाळसुद्धा पाणी घालून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आणि सगळं याच्यातलं पाणी काढून टाकायचं आणि पुन्हा यामध्ये थोडंसं पाणी घालून ही डाळसुद्धा 2 तासासाठी भिजत ठेवून द्यायची. तर इथे आता हे दोनही डाळ आणि तांदूळ आपण 2 तासासाठी भिजवून घेऊया. तर इथे पहा 2 तास झालेत आणि डाळ तांदूळ छान भिजलेत. आता डाळ तांदूळ आपल्याला एकत्र वाटून घ्यायचं आहे. तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते. तर इथे पहा डाळ तांदूळ दोन्ही मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे. आता इथे मी 3 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेत, मोठे मोठे तुकडे करून घेतलेत. थोडेसे लाल घ्यायचे टोमॅटो, म्हणजे डोशाला रंग छान येतो. हेही मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेत. आता इथे मी काश्मीरी मिरच्या घेतल्या होत्या 3 ते 4 आणि त्या मी 10 ते 15 मिनटं पाण्यात भिजत ठेवल्या होत्या. तर यामुळे डोशाचा रंग खूप छान येतो. यानंतर इथे मी 2 लसणाच्या पाकळ्या घालते. लसूण ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल, पण याच्यामुळे टेस्ट खूप छान येते. तर आता हे सगळं आपण वाटून घेऊया. पाणी न घालताच हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे, कारण टोमॅटोमध्ये भरपूर पाणी असतं. तर पहा इथे मी अजिबात पाणी घातलं नाही आणि हे अगदी स्मूथ असं वाटून घेतलं आहे. हे पीठ आता मी एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेते. आता हे पीठ आपल्याला 1 तास असंच झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे हे फर्मेंट होईल 1 तासात. तर तोपर्यंत आपण मस्त अशी चटणी बनवून घेऊया. तर चटणीसाठी इथे मी गॅसवरती तडका पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा उडदाची डाळ घालायची आहे. ही उडदाची डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे. गॅस मंद ठेवायचा आहे आणि करपू द्यायची नाही आहे. थोडासा रंग बदलेपर्यंत ही भाजून घ्यायची. डाळ भाजून झाली आहे. गॅस बंद केला आहे मी आणि ही डाळ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. यानंतर यामध्ये अर्धा कप ओलं खोबरं घालायचं आहे. यानंतर इथे मी हिरव्या मिरच्या घातल्या आणि थोडीशी चिंच घातली आहे. आंबटपणासाठी चिंच घातली आहे. तुम्ही दहीसुद्धा घालू शकता किंवा लिंबाचा रससुद्धा घालू शकता इथे. यानंतर 1 मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ घातली. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता यामध्ये पाणी घालून वाटून घ्यायचं आहे. तर इथे मी चटणी वाटून घेतली आहे. बाउलमध्ये काढून घेऊया आणि चटणीवर घालण्यासाठी आता मस्त अशी फोडणी तयार करूया. तर फोडणीसाठी इथे मी तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा उडदाची डाळ घातली आहे. यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घातली. लाल मिरची घातली. यानंतर इथे 7 ते 8 दाणे मेथी घातली. हे असं थोडंसं परतून घेऊया. आता मी गॅस बंद केला आहे आणि यामध्ये पाव चमचा हिंग घातला आहे. तर ही मस्त अशी फोडणी तयार आहे. तर ही फोडणी आता आपण चटणीवरती घालूया. या फोडणीमुळे ही चटणी खूपच छान लागते आणि अगदी साऊथ इंडियन स्टाईलची पारंपरिक चटणी आहे. तुम्ही नक्की करून पहा. या डोस्याबरोबर खूपच अप्रतिम लागते. कोणत्याही इडलीबरोबर, डोस्याबरोबर तुम्ही ही बनवू शकता. तर आपली ही मस्त अशी चटणी तयार आहे. आता आपण डोसे बनवूया. तर हे पीठ जे आपण 1 तासासाठी ठेवलं होतं ते पाहूया. तर इथे आपल्याला रात्रभर पीठ फर्मेंट करायची अजिबात गरज नाही आहे. 1 तासामध्ये हे मस्त फर्मेंट होतं.
इथे आता थोडंसं मी पाणी घालते याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी. तर नेहमीचं आपलं जसं डोसा बॅटर असतं तसंच हे करून घ्यायचं. आणखी थोडंसं पाणी इथे घालते मी. यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालते. मीठसुद्धा मिक्स करून घेऊया आणि याची कन्सिस्टन्सी कशी हवी ते मी तुम्हाला जवळून दाखवते. पहा, असं हवं आहे हे. आता आपण डोसे बनवूया. तर इथे मी तवा अगदी मस्त कडकडीत गरम करून घेतला. यानंतर याला असं तेल लावून घ्यायचं ब्रशने. आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि याच्यावरती पाणी असं शिंपडायचं, म्हणजे वरचा सरफेस थोडासा थंड होईल. पाणी पुसून घ्यायचं टिश्यू पेपरने किंवा एखाद्या कापडाने. आणि आता सेंटरला 1 चमचा पीठ घालायचं आणि असं सेंटरपासून कडेपर्यंत नेहमी आपण जसा डोसा बनवतो तसं पसरवून घ्यायचं. तर असा हा डोसा मी पसरवून घेतला आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि डोसा आता वरून ड्राय होईपर्यंत आपण वाट पाहूया. तर पहा, अगदी 2 मिनटामध्ये डोसा असा वरून ड्राय होतो. आता याला वरच्या बाजूने तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि आता डोसा कुरकुरीत करून घ्यायचा आहे. तर पहा, हा डोसा बनायला जास्त वेळ लागत नाही. लगेचच पहा, हा डोसा ब्राऊन झाला आहे खालून. हा उलटायची गरज नाही आहे, एकाच बाजूने हा भाजून घ्यायचा आहे. मी तुम्हाला रंग दाखवण्यासाठी उलटून घेते. तर अगदी मस्त गोल्डन ब्राऊन रंग आला आहे आणि हा अगदी सहज निघतो डोसा. पहा किती कुरकुरीत झाला आहे, तुम्हाला पाहूनच कळत असेल. तर हा डोसा आपण काढून घेऊया. जवळून तुम्ही पाहू शकता किती मस्त रंग आला आहे टोमॅटोचा. अगदी कुरकुरीत झाला डोसा. तर आता असेच आपण आणखी डोसे बनवून घेऊया. तर अगदी झटपट हे डोसे एकानंतर एक तुम्ही बनवू शकता आणि आपल्या नेहमीच्या डोस्याप्रमाणे याला आपल्याला 5 ते 6 तास डाळ तांदूळ भिजत घालणं, नंतर आंबवणं अशी गरज नाही आहे. तुम्ही 3 तास आधी याची तयारी करून हा डोसा बनवू शकता. तर हे मस्त असे आपले टोमॅटोच्या चवीचे डोसे तयार आहेत. याची चव तर खूपच मस्त लागते. तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि दिसायलासुद्धा याचा रंग खूप छान येतो. आणि याबरोबर आपण ही मस्त अशी जी चटणी बनवली तीसुद्धा या डोस्याबरोबर खूप छान लागते. जवळून तुम्ही हा डोसा पाहू शकता किती मस्त कुरकुरीत झाला आहे. तुमच्याकडे जर काश्मीरी लाल मिरची नसेल तर तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा यामध्ये घालू शकता. तर हे मस्त असे टोमॅटोच्या चवीचे डोसे तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला नक्की याची चव आवडेल. तर आजची ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.